तर गुड आफ्टरनून मित्रांनो. तर यावर्षी होती माझी दुसरी संक्रांती आणि आईला जायचं होतं, म्हणजे कामाला जायचं होतं. तर आईने मला सकाळीच पूजा सांगितली होती का कशा पद्धतीने पूजा करायची. तर त्या पद्धतीने मी पूजा मांडली. आणि मागच्या वर्षी पूजा मांडली होती, पण बाबा वारले असल्यामुळे, म्हणजे माझे सासरे वारले असल्यामुळे एवढी प्रॉपरली पूजा नव्हती केली. तर त्यामुळे आईनं मला सांगितलं होती का यावर्षी अशी पूजा कर. तर आमच्या विदर्भाकडे अशी पूजा करतात, म्हणजे घरीच सुगडे पुजतात आणि त्याला झाकून वगैरे ठेवतात. त्याला मंदिरात वगैरे असं कुठं नेत नाहीत, फक्त घरी पूजा करून त्याच्यामध्ये म्हणजे ऊस, हरभरा, अजून ज्वारी, अजून गव्हाच्या उंब्या वगैरे त्यामध्ये टाकून सगळं असं मिक्स करून ते म्हणजे असे मडक्याचं पूजन वगैरे करतात. त्याच्यामध्ये तिळगुळ, हळदी कुंकू असं, म्हणजे आपापल्या गावची पद्धत आणि आमच्या विदर्भाकडे अशी पूजा मांडतात. तर जसं जसं आईने मला सांगितलं होतं तसंच त्याचप्रमाणे मी पूजा मांडायचा प्रयत्न केला. आता म्हणजे मी स्वतः पूजा मांडली होती, तर त्यामुळे पूर्णपणे नाही जमली, पण ज्या पद्धतीने आईने सांगितले होते त्या पद्धतीने मांडायचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि दुसरी संक्रांत असल्यामुळे मी छान साडी घेतलेली होती, पण ती सकाळी न घालता मी म्हटलं जेव्हा माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवल मी त्या दिवशी छानपैकी तयारी वगैरे करून ती साडी घालणार. तर त्यामुळे मी आज ती नवीन साडी नाही घातली, कारण मला ती साडी हळदी कुंकवाला घालायची आहे, म्हणून मी ती साडी आज नाही घातली. तर ही माझी साडी मागच्या वर्षीचीच आहे. तर माझी अर्धी पूजा मांडून झालेली आहे. आणि आज होती एकादशी, तर त्यामुळे आमच्याकडे तर पुरण वगैरे सर्व काही बनवलं होतं, पण तो नैवेद्य देवाला चढवला नव्हता. तर त्यामुळे माझं खूप पटपट आवरला गेलं, कारण की मी पुरणपोळी आणि सर्व स्वयंपाक तो उद्याला करणार होती. आणि मग अशा पद्धतीने मी छोटीशी आणि एकदम साध्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे. आणि काय म्हणतात, तर घरातले कडधान्य आणि डाळी टाकून मी ते जे सुगडे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून त्याचे पूजन केले. आणि एक नवा कोरा ब्लाऊज पीसचा कापड घेऊन त्या मडक्यांना, म्हणजे सुगड्यांना म्हणजे त्याला व्यवस्थित असं झाकून ठेवलं. आम्ही ते जे सुगडे आहेत ते पुजून घरीच झाकून ठेवतो आणि फक्त संध्याकाळी एक वाण त्यातलं, म्हणजे एक खण तुळशीकडे ठेवतो आणि बस. त्याला मंदिरा वगैरे म्हणजे कुठं नेत नाही, पण प्रत्येक गावची प्रथा असते का बा इथं पूजन करून ते सुगडे मंदिरावर न्यायचे, तिथं पूजन वगैरे करून बायकांची ओटी वगैरे भरायचं. तर आमच्या विदर्भाकडे तसं काही नसतं, म्हणजे असं झाकून वगैरे ठेवून घरीच ठेवतात. आणि पहिली ओटी तुळशीची भरतात आणि त्यानंतर मग बायकांची ओटी भरतात. तर माझी पूजा करताच शेजारची ताई आली होती का ती म्हणत होती का बा मला म्हणजे ती ना वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे तिला तिची पूजा आवरली होती. तर तिची पूजा आवरली होती, ती आमच्या तुळशीची ओटी भरायला आली होती. पण आमचं दार उघडं असल्यामुळे ती म्हणली का मी तुला, म्हणजे आमच्या भाषेमध्ये म्हणतात का बा मी तुझी ओटी भरू का. तर ती माझी ओटी भरायला आली आणि मग मीही तिची ओटी भरलं, तिला हळदी कुंकू वाहून तिळगुळ देऊन आणि म्हणलं की तिळगुळ घे आणि अशीच माझ्याशी गोड बोलत राहा. आणि तिलाही माहीत नव्हतं का मी अशी व्हिडिओ वगैरे शूट करते. तर ती एकदम शॉक झाली होती का अरे बापरे तू ही व्हिडिओ बनवते का, म्हणजे आणि वगैरे. आणि तिने तिच्या पद्धतीने माझी ओटी भरली. आणि मला आता काही, म्हणजे मी याच्या आधी असं काही केलं नव्हतं, त्यामुळे मी आईला म्हटलं की आई मी कशी ओटी भरू. तर आई बोलल्या मला का तू तिची ओटी आपल्या पद्धतीनेच भर. तर मग मी तिला हळदी कुंकू आणि तिळगुळ देऊन आमच्या पद्धतीने तिची ओटी वगैरे भरली. तर आईनं जसं सांगितलं होतं का आपल्या पद्धतीने तिची ओटी भरतात, त्याच पद्धतीने मी तिची ओटी भरली, नमस्कार केला आणि अशा प्रकारे आमची पूजा संपूर्ण झालेली आहे. तर आजची संक्रांत आणि सुगडे पूजन तर झालेलं आहे. तर उद्या मी माझ्या आजीचे आणि सासूचे पाय धुणार आहे. तर तोही व्हिडिओ बघा आणि त्याही व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.